जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्वच क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगती पथावर आहे. संस्थेत खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBA, CA, BCA, BCS, DSM, DMLT, D.Ed, B.Ed, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MSc Data Science, MSc Cyber Security, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM Nursing, GNM Nursing, इंटरनॅशनल स्कूल असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पस मध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही येथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यांसारखे वर्ग कॅम्पस मध्येच घेतले जातात. तसेच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MHT, CET यांसारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकवावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्यावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृती सोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी येथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत व्हावा या उद्देशानं त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीनं केले जाते. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसन मुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरचा उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवल मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार,
फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 25% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो. बजाज अलायन्स, HDFC बँक, Volkswagen, फोर्स मोटर्स, TCS, येस बँक कॉग्निजंट, जिओ, VI, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसेच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात. 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते. लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, हॉस्पिटल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे. पुणे या विद्येच्या माहेर घरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेनं वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. शार्दूल सुधाकरराव जाधवर यांनाही एक आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून, आदर्श नियोजनकार म्हणून पुरस्कार देता येतो. पण तो अडचणीचा एक भाग आहे की पंडित जवाहरलाल नेहरूच्या मार्गावर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर हा पुरस्कार तुम्ही स्वतःलाही देऊ शकता. कारण पंडित नेहरूंनी भारतरत्न हा स्वतःला पुरस्कार दिला. तर कधी कधी मला वाटतं की असाही एक आदर्श संस्थाचालक पुरस्कार हा तुम्ही कधीतरी तुम्हालाही स्वतःला देण्याचा काहीतरी केलं पाहिजे. इतकी उत्तम व्यवस्था तुम्ही इथं केली आणि त्यासाठी मात्र अभिनंदन. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून निवडणुकीपुरती राजकारण, पण निवडणूक संपली की समाजकारण करा हे सांगणारी शिवसेना प्रमुख नव्या पिढीला माहिती नाहीये. कारण आमची नवी पिढी तेव्हा संघर्षाच्या काळात जन्माला जरी आली नाही तर ती अभ्यास नाही करते मागचा. आणि म्हणून ती आत्ता समोर काय दिसतंय, प्रवाहपतीत होऊ नका बरं. कधी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस असेल ना तो पुढे जाईल. त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे येऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. भ्रष्टाचार मुक्त राजकारण झालं पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही देशसेवा हीच ईश्वर सेवा, मानवता सेवा हीच ईश्वर सेवा असं समजून आपण आपल्या राजकारणात ज्यांची ज्यांची इच्छा आहे
त्यांनी यावं. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं कारण राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, हे लक्षात घ्या. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे, बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावा. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत. ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर. एक लेखक असं म्हणतो की सारे धर्मग्रंथ वाचत असताना, पाने चाळत असताना मी फक्त एकच चूक केली, बोटाला जिभेवरती नेलं आणि मी स्वतः सगळ्या धर्मांना त्या ठिकाणी थुका लावला आणि मी माणूस झालो. ज्यावेळी घराला रंग लावायचं ठरवलं त्यावेळेला मला भीती वाटू लागली की माझ्या घराला कोणत्या पद्धतीचा रंग लावला पाहिजे, कारण रंगावरती जात आणि धर्म ठरत असेल तर माझे घर मी पांढरे शुभ्र करून टाकले आणि मी जातीला चुना लावला आणि मी माणूस झालो. जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. ठराविक महिला राजकारणात आणि समाजकारणात नको. तुम्ही जर आलात तर ही टीका करण्याची पद्धत 90% बंद होईल. हे ट्रोलिंग जे आहे ते 90% बंद होईल. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. बापूराव घुंगरगावकर हे इतिहास विषयाचे अभ्यासक आणि लेखक आहेत. आपल्या इतिहासाच्या अभ्यासातून त्यांनी अनेक ऐतिहासिक बाबी व त्यांचे विविध पैलू नव्याने उजेडात आणण्याचे मोलाचे कार्य केले आहे. बापूराव घुंगरगावकर हे सोलापूर जिल्ह्यातील दयानंद महाविद्यालयाचे इतिहास विषयातील सुवर्णपदक विजेते विद्यार्थी. पुणे विद्यापीठातही त्यांनी MA विभागात आपले प्रावीण्य सिद्ध केले. पुढे सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन ते सध्या PhDचा अभ्यास करत आहेत. सत्यशोधक नियतकालिकांचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. स्वातंत्र्य चळवळीत सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचे योगदान या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांचे इतिहास विषयक विविध प्रकारचे लेखनही प्रसिद्ध झाले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची हिंदू धर्मावरील चिकित्सा, सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या चरित्रकार शांताबाई बनकर, सत्यशोधक कृष्णाजी करकाजी चौधरी, दीनबंधू सार्वजनिक सभा, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे कामगार नेते ते संसदपट्टू, सत्यशोधक समाज चळवळीची 150 वर्ष, मध्यम वर्गाचे इतिहास संशोधन का खोळंबलेले. त्यांच्या लेखनाचे विविध स्तरातून कौतुक झाले असून त्यांच्या इतिहास संशोधन कार्याची दखल घेत विविध संस्था, संघटनांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने अनेक शुभेच्छा.
सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. साधारणतः यंदाचा वर्ष हा महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष आहे. येत्या 11 एप्रिलला महात्मा फुलेंच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती असते. साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या दोघांच्या ऋणानुबंधांमधून जो काही पुरोगामी महाराष्ट्र घडला आहे, साकारलेला आहे, त्याच्याविषयी चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब प्रामुख्याने गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि कबीर या 3 महापुरुषांना त्यांनी गुरु मानून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांविषयी, महात्मा फुलेंविषयी आणि कबीरांविषयी जे काही आपल्या जीवनामध्ये त्यांच्या विचारांचा अनुकरण केलेलं आहे, त्याविषयी बोलताना मी इथे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले, दलित चळवळ किंवा अस्पृश्य निवारण चळवळ आणि सत्यशोधक समाज, सत्यशोधक चळवळ या अनुषंगाने पुढील एक अर्धा तास आपल्यासमोर काही एक मांडणी करणार आहे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आदर्श का मानावा किंवा त्यांना आपले गुरु का मानावा याविषयी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महात्मा फुलेंचा कार्याचा वेळोवेळी आपल्या भाषणांमधून, आपल्या लेखनामधून, आपल्या वाणीमधून त्यांनी वारंवार महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाविषयी काही एक कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. महात्मा फुले साधारणतः 1873 पासून म्हणजे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपासून 1890 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत साधारणतः या 20 वर्षांमध्ये सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले या सत्यशोधक समाज आणि महात्मा फुलेंच्या कार्यांमध्ये अस्पृश्यता निवारण आणि अस्पृश्यताविषयी महार महांग समुदायाविषयी जे काही त्यांनी कामं केलेले आहेत याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपुलकी होती, ममत्व होती. याविषयी आपल्याला साधारणतः माहीत असेल की गुलामगिरी ग्रंथामध्ये महात्मा फुले आणि इतर गुलामगिरी ग्रंथामध्ये जे काही संवाद साधलेत इतर काही सत्यशोधकांशी महात्मा फुलेंनी, त्याच्यामध्ये पंडित धोंडीराम कुंभारांविषयी जो संवाद आहे, तर एका संवादात पंडित धोंडीराम कुंभार महात्मा फुलेंना विचारतात की इथले जे पुण्यातील लोक आहेत ते असे म्हणतात की जर महार शाळेत गेले की हिंदुस्थानामध्ये धिंगाणा माजेल, हिंदुस्थानामध्ये गाजावाजा माजेल. मग त्याविषयी महात्मा फुले उत्तर देतात की ही तर इथल्या लोकांची कायमस्वरूपी 2000 वर्षापासून एक गोष्ट साधारणतः त्यांनी लादून ठेवली आहे की महार मांगांना किंवा शूद्रांना ज्ञानापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे ग्रंथ रचलेत, वेगवेगळे पुराण रचलेत आणि यामधून शूद्रांना आणि अतिशूद्रांना त्यांच्या मनावर असं बिंबवलेत की तुम्ही ज्ञान संपादन करू शकत नाही, तुम्ही ज्ञानाची निर्मिती करू शकत नाही, तुम्ही धनसंचय करू शकत नाही आणि अशा वेगवेगळ्या त्यांच्यावर अंधश्रद्धा म्हणा किंवा एक गारुड म्हणा आणि एक भीती या ग्रंथाच्याद्वारे त्यांच्यावर बिंबवण्याचा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने पूर्णपणे म्हणजे बिंबवण्यात ब्राह्मणी व्यवस्थेला पूर्णपणे यश आलेलं आहे. मग त्यानंतर साधारणतः तुम्हाला माहीत आहे की 1848ला महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली आणि 1852मध्येच महार मांगांसाठी एक पुण्यामध्ये शाळासुद्धा काढली. तिथून हा प्रवास सुरू होतो आणि साधारणतः 1890 पर्यंत सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले यांनी वारंवार महार मांगांविषयी, अस्पृश्यतेविषयी त्यांनी कामं केलेली आहेत. तसेच महात्मा फुले यांनी आपल्या घरासमोरील एक हौद होती, ती हौद विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली आणि याशिवाय असंख्य गोष्टी त्यांनी या काळामध्ये केलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंमध्ये अजून एक संबंध खूप मोठी होती की ती म्हणजे कबीरांची. कबीर पंथीय लोकसुद्धा महात्मा फुलेंच्या सहकार्यामध्ये सानिध्यामध्ये होते. त्यात महात्मा फुले यांना बीजक ग्रंथ, जो कबीरांचा बीजक ग्रंथ आहे, तो ज्योतिरावांना महात्मा फुलेंना खूप आवडत होती. बीजक हा ब्रिज भाषेतील ग्रंथ होता आणि आपले जे कबीरपंथीय होते त्या काळी पुण्यामध्ये ज्ञानगिरी बुवा म्हणून ते सांगत असताना म्हणजे ते
म्हणजे बीजग्रंथाविषयी माहिती सांगत असताना त्यावेळी रामशेठ उरवणे, विठोबा गुठाळ, कुशाबा माळी, ज्ञानोबा झगडे, पंडित धोंडीराम कुंभार, गवंडे इत्यादी लोक त्या ज्ञानगिरी बुवांच्या सानिध्यात बसून कबीरपंथीय म्हणजे काय, कबीरपंथांविषयी आणि ओव्हरऑल बीजग्रंथाविषयी माहिती समजून घेत असत. तसेच महात्मा फुले असतील किंवा पंडित धोंडीराम कुंभार असतील, कृष्णराव भालेकर असतील, सुभेदार रामजी असतील, गोपाळबाई वलंकर असतील आदी जण या काळी कबीरपंथीय होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मूकनायक वर्तमानपत्र काढलं त्यावेळी त्यांनी 25 सप्टेंबर 1920च्या अंकामध्ये विनंतीपत्र जे गोपाळबाबा वलंकरांनी जे विठाळ विध्वंसन म्हणून सुद्धा ओळखलं जातं विनंतीपत्राविषयी आणि गोपाळबाबा वलंकराविषयी एक कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यात गोपाळबाबा वलंकराविषयी त्यांनी खूप काही विस्तीर्ण अशी त्या अंकामध्ये चर्चा पण केलेली आहे. आता हे गोपाळबाबा वलंकर कोण होते तर गोपाळबाबा वलंकर हे एक अस्पृश्य समाजातील गृहस्थ होते. ते महात्मा फुलेंच्या सानिध्यामध्ये वारंवार असत. महात्मा फुले आणि गोपाळबाबा वलंकर हे एकत्रित होते याच्या खूप काही पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. महात्मा फुले वारंवार गोपाळबाबा वलंकरांना म्हणत असत की तुम्ही अस्पृश्यांमध्ये जावा, तिथं लोकांना समाजजागृती करा, त्यांच्याविषयी तुम्ही त्यांना त्यांच्या दुःखाविषयी, त्यांच्या दुःखाचं कारणाविषयी त्यांच्याशी तुम्ही बोलत राहा. यामुळे गोपाळबाबा वलंकर यांनी नेहमीच अस्पृश्यांमध्ये जाऊन काम करत होते. याचं सर्व श्रेय हे महात्मा फुलेंना जाते. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये अजून एक साम्य होते की दोघांनाही बुद्धांविषयी ममत्व होती, म्हणजे बुद्धांच्या कार्यांविषयी, गौतम बुद्धांच्या कार्यांविषयी त्यांना जाणीव होती. महात्मा फुले हे बौद्ध पंडित आशुघोष यांच्या वज्रसूची या ग्रंथाचा त्यांच्यावर महात्मा फुलेवर मोठा प्रभाव होता. तुकाराम तात्या पडवळ म्हणून एक गृहस्थ होते, त्यांनी जातीभेद विवेकसार नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो पूर्ण ग्रंथ हे वज्रसूचीच्या प्रभावावर आधारित होता. आणि महात्मा फुलेंना तो ग्रंथ इतका आवडला की 1863 साली जातीभेद विवेकसाराची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. अवघ्या 2 वर्षांमध्ये त्याची आवृत्ती संपली आणि दुसरी आवृत्ती छापायला कोणीच पुढे येत नव्हते. मग तेव्हा महात्मा फुले पुढे आले आणि त्यांनी एक हिंदू या नावाने प्रथमतः 1865 साली त्याची दुसरी आवृत्ती काढली. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की वज्रसूची ग्रंथाचा इतका मोठा प्रभाव, आशुघोष रचित वज्रसूची ग्रंथाचा इतका मोठा प्रभाव महात्मा फुलेंवरती होता आणि त्यांच्या कार्याविषयी, जातीभेद विवेकसारच्या ग्रंथाविषयी सुद्धा महात्मा फुलेंनी पुन्हा दुसरी आवृत्ती काढून त्याला योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यात अजून एक समान धागा म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यामध्ये जोडणारा अजून एक धागा म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी हे गौतम बुद्धांचं चरित्र लिहितात आणि हे चरित्र बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आग्रहाखातर ते पहिल्यांदा गौतम बुद्धाचे चरित्र लिहितात आणि ते चरित्र ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या बालवयामध्येच भेट देतात. म्हणजे गौतम बुद्धांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बालजीवनापासूनच पडलेला इथे दिसून येतो. म्हणजे बालवयामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्धांच्या चरित्राविषयी ओळख झालेली दिसते. आता कृष्णाजी अर्जुन केळुस्कर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहितात, संत तुकाराम महाराजांचे चरित्र लिहितात. हे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, महात्मा फुले आणि कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचाही संबंध या काळी होता हे दिसून येते. जेव्हा महात्मा फुले मुंबईमध्ये जायचे, मुंबईमध्ये ते प्रामुख्याने कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्याशी भेटीगाठी व्हायच्या. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी सुद्धा लेख लिहून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तिसरं एक प्रामुख्याने अस्पृश्यता चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक चळवळ आणि दलित चळवळ जे काही चळवळी 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रात
चळवळी होत होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सत्यशोधक समाजाविषयी त्यांना खूप मोठा आदर होता, परंतु ब्राह्मणेतर चळवळीविषयी त्यांच्या मनामध्ये थोडा करुणा नव्हती. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ब्राह्मणेतर चळवळ हे फक्त राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी झगडत आहेत. त्यांच्या मते ब्राह्मणेतर चळवळीमध्ये अस्पृश्यांविषयी किंवा म्हणा शेतकऱ्यांविषयी म्हणा यांच्याविषयी त्यांच्यात ममत्व भावनाच नाही, म्हणून ते ब्राह्मणेतर चळवळीविषयी काही एक भावना ठेवत नाहीत. परंतु तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ब्राह्मणेतर किंवा सत्यशोधक चळवळीमध्ये काही 20व्या शतकातील अनुयायी त्यांच्या संबंधात होते. विशेषतः केशवराव जेधे म्हणा, नंतर दिनकरराव जवळकर म्हणा, ही लोक महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये, यंदा महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष म्हणजे 99 वर्षे पूर्ण होऊन 100व्या वर्षाकडे महाडच्या सत्याग्रहाची वाटचाल सुरू आहे. येणारा वर्ष हा महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रहाचा 100वा वर्ष असणार आहे. या सत्याग्रहामध्ये ब्राह्मणेतर चळवळीचे अनेक नेते सामील झालेले होते. आता पाण्याविषयीचा हा संघर्ष होता, परंतु फक्त पाणी हे नावाला होतं. कारण याच्यात अजून एक मला गोष्ट नमूद करायची की सिके बोले जे होते ते 1926 साली अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे विहीर खुली व्हावीत म्हणून एक ठराव आणला. तो ठराव बहुमताने पास सुद्धा झाला. त्यासोबतच त्यांनी अजून एक ठराव याच वेळी मांडलेला होता, तो म्हणजे जोशी वतनाचा खालसा व्हावा. आता जोशी वतन काय होतं, तर जोशी वतन हे पारंपरिक एक वतन होतं, जे की ज्या वतनामुळे जोशी लोकांना म्हणजे ब्राह्मणांना कोणाच्याही घरी पूजा अर्चा केल्यानंतर त्यांना काही एक रक्कम देणं भाग होतं. त्याच्यामुळे म्हणजे इथे शेतकऱ्यांची, अस्पृश्यांची, शूद्रांची आर्थिक पिळवणूक होते आणि हा वतन खालसा व्हावा, बंद व्हावा म्हणून महात्मा फुलेंच्या काळापासूनच ही चळवळ उभी झाली होती, जोशी वतन खालसाची चळवळ. आणि अखेर 1926 साली सिके बोले यांनी हा ठराव आपल्या मुंबई विधिमंडळात मांडला आणि त्या ठराव बहुमताने पास झाला आणि 1926 साली जोशी वतनाची खालसा सुद्धा या काळी झाली. त्यासोबतच त्यांनी अस्पृश्यांसाठी विहीर, तलाव, पाणवठे खुली व्हावीत म्हणून सुद्धा ठराव मांडला आणि तोही ठराव पास झाला. आणि त्यानंतर जवळपास एक चळवळच उभी झाली पाण्यासाठीचा, पाणी सार्वजनिक पाणवठे खुली करण्यासाठी, आणि त्याचाच एक अंमलबजावणीसाठी प्रातिनिधिक स्वरूपात महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह उभा झाला. आणि या चळवळीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक चळवळीतील नेते सुद्धा सहभागी होते. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित चळवळीमध्ये अजून एक साम्य म्हणजे ही लोक ग्रामीण भागामध्ये जाऊन कष्टकरी, शेतकरी, मजूर, शूद्र, अतिशूद्रांमध्ये प्रचार प्रसार करायचे. फार म्हणजे उदाहरण दाखल करायचं म्हणजे ते कोणकोणत्या माध्यमातून प्रचार करायचे, तर प्रामुख्याने एक पॅटर्न होती. म्हणजे पहिला व्याख्याते निर्माण करायचे, म्हणजे गावोगावी जायचे, व्याख्यानं द्यायचे, मग व्याख्यानं देऊन तिथं समाज जागृती करायचे. अजून एक माध्यम होतं तर प्रसार माध्यमांमध्ये वर्तमानपत्रांची एक भूमिका होती. मग सत्यशोधक नियतकालिके होते, साप्ताहिक होते आणि तसेच मुकनायक असो, बहिष्कृत भारत असो, जनता असो, समता असो, या वर्तमानपत्राच्या माध्यमातून खेडोपाडी आपले विचार पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून वर्तमानपत्राकडे सुद्धा दलित चळवळ असो, अस्पृश्यता चळवळ असो किंवा सत्यशोधक चळवळ असो, या दोघांनी एक व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समाज जागृती आणि प्रबोधन करण्याचं काम या काळी त्यांनी केलेलं आहे. अजून एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की जेव्हा महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात जे लोक आले ते प्रामुख्याने त्यांच्यावर नितांत प्रेम करू लागले. कारण त्यांची व्यक्तिमत्वच अशी होती की जो काही म्हणजे परिसाच्या सानिध्यात जर लोखंड गेला तर जसा तो परिस बनतो, तसंच महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यात जे गेले ते परिस बनले. तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधातील अजून एक मला इथे गोष्ट नमूद करायची की दोघांनाही हिंदू धर्माविषयी आणि हिंदू धर्माबद्दल
प्रचंड टीका केली त्यांनी. इतकी टीका केली की आता बौद्ध ग्रंथ प्रकाशित करताना म्हणजे जातिभेद विवेकसार नावाचा ग्रंथ वज्रसूचीवर प्रभावित असलेला ग्रंथ प्रकाशित करताना महात्मा फुलेंना जरासुद्धा हेवा वाटलेला नाही की किंवा त्यांना ते तमा वाढलेले नाहीत की याच्यावर हिंदू धर्मावर काय प्रभाव होईल. पण त्यांनी बौद्ध धर्म असो ते महात्मा फुले तर महम्मद पैगंबरावरती पोवाडा लिहितात. तर त्यांना जसं हिंदू धर्माबद्दल चिकित्सा केली त्यांनी वेगवेगळ्या धर्माबद्दल सुद्धा चिकित्सा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारंवार हिंदू धर्मातील पुढाऱ्यांना हिंदू धर्माच्या ग्रंथांची चिकित्सा केली आणि अखेर जेव्हा ते धर्मांतराचे येवलेच्या परिषदेमध्ये घोषणा करतात तेव्हा इथली ब्राह्मणी व्यवस्था पूर्णतः डगमगते. त्यांना एकदम ते शुद्धीवर येतात कारण वारंवार त्यांना सूचित करून सुद्धा ते काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला ते काही म्हणजे त्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत नसतात. शेवटी येवलेच्या परिषदेमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा करतात तेव्हा मात्र इथली सगळी जो काही मेन स्ट्रीम सगळे काही लोक आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम गांभीर्याने घेऊ लागतात. त्याचाच एक उदाहरण म्हणजे 1935 साली जेव्हा येवल्याची परिषद पडली त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब ज्या क्षणी धर्मांतराची घोषणा करतात त्या क्षणी दुसऱ्या दिवसापासून सगळ्या ब्राह्मणी वर्तमानपत्रांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रचंड टीका होऊ लागते. इतकी टीका की जहरी टीका. मग त्याला उत्तर कोण देतात तर त्याला उत्तर हे सत्यशोधक वर्तमानपत्रातील जे संपादक होते त्या काळी म्हणजे भगवंतराव पाळेकर म्हणा किंवा मित्रकार मुकुंदराव पाटील म्हणा आणि राष्ट्रविचारकर्ते शामराव देसाई म्हणा ही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर हे योग्य आहे असा पाठपुरावा करणारा आपल्या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहितात. राष्ट्रवीरच्या 9 जून 1936च्या अंकामध्ये कुसंगे नडला हिंदू धर्म नावाचा अग्रलेख शामराव देसाई लिहितात आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला पाठिंबा देणारा तो लेख आहे. तसेच 10 जून 1936 रोजी दिनमित्रकार मुकुंदराव पाटील धर्मांतर योग्यच या नावाचा लेख लिहून ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला पाठिंबा दर्शवतात. तसेच जागृतीच्या 15 ऑगस्ट 1936च्या लेखामध्ये सुद्धा भगवंतराव पाळेकरांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला पाठिंबा दर्शवत. सांगण्याचा हेतू एवढाच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला वारंवार सत्यशोधकीय लोकांनी ब्राह्मणेतर लोकांनी आणि सत्यशोधक वर्तमानपत्रांनी पाठिंबा दर्शवला. याचा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धर्मांतरच्या घोषणेच्या वेळी होय. सत्यशोधक चळवळ आंबेडकरी चळवळीमधले अजून एक कॉमन धागा म्हणजे जलसा प्रकार. आपल्यालाच माहिती आहे की आंबेडकरी चळवळ म्हणजे जलसा हे एक समीकरणच आहे. जलसा हा प्रकार आपल्याला माहिती आहे की ही एक पारंपरिक प्रकार आहे. गाण्यानी जितकं व्याख्यानाने समाज घडत नाही तितकं एका जलशाने समाज जागृती होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे. आणि या जलसांविषयी सत्यशोधक साहित्यांमध्ये सुद्धा खूप काही लेखन केलेलं आहे. सत्यशोधक भीमराव महामुनी नावाचे मोठे जलसाकार होते. त्यांनी भीमपुराण नावाचा एक जलसा लिहिला म्हणजे ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी गायलेले त्यांनी रचलेले असंख्य जलसे या भीमपुराणामध्ये आहेत. जेव्हा विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये जेव्हा हे जलसा व्हायचे त्या ती जलसा ऐकण्यासाठी 10,000 हजार लोक उपस्थित राहिल्याचे वर्तमानपत्रामध्ये नोंदी आहेत. आणि हे जलसा पोलीस प्रोटेक्शनमध्ये सुद्धा झालेली नोंदी आहेत. म्हणजे जलसा हा प्रकार किती प्रभावी आंबेडकरी चळवळीमध्ये आणि सत्यशोधक चळवळीमध्ये वापरलेला आहे हे यावरून दिसून येते. तसेच सुरुवातीला ही सत्यशोधक जलसा आणि त्याचाच रूपांतर पुढे आंबेडकरी जलसा मध्ये झालेली आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महात्मा फुलेंना गुरु म्हणतात त्या गुरु मानण्यामागे हे सगळे गोष्टी आहेत. आणि त्यांनी ज्या काळी अस्पृश्यता महारमांग यांच्याविषयी यांच्यासोबत कामं करायला त्यांच्या
त्यांच्यामध्ये जाऊन कामं करण्यासाठी लोक धजावत होते, त्या काळी महात्मा फुले यांना महार मांग विषयीचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे वाटतात. हे त्यांनी वारंवार त्यांच्या शेतकऱ्यांच्या असूड म्हणा, ब्राह्मणाची कसब म्हणा, गुलामगिरी म्हणा, या सगळ्या त्यांच्या ग्रंथांमध्ये त्यांनी अस्पृश्यांविषयी जे काही ममत्व भावना त्यांच्यामध्ये होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूपच महत्त्वाची वाटत होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानताना गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले, आणि महात्मा फुलेंच्या जीवनामध्ये सुद्धा गौतम बुद्ध आणि कबीर हे म्हणजे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यामध्ये गौतम बुद्धांविषयी, बुद्ध धर्माविषयी आणि कबीरांविषयी सुद्धा समान धागा होता. म्हणजे बौद्ध धर्माविषयी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 1935 साली धर्मांतराची घोषणा करतात आणि त्यावेळी ते म्हणत नाहीत की कोणत्या धर्मात जाणार आहे. जवळपास 1956ला जेव्हा ते बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करतात तोपर्यंत बौद्ध धर्मामध्ये ते जाणार हे काय 100% काही लोकांना माहीत नसते. परंतु 1935च्या अगोदर बौद्ध धर्माविषयी जेव्हा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा सत्यशोधक नियतकालिकांमध्ये, सत्यशोधक वर्तमानपत्रांमध्ये बौद्ध धर्माची पाठराखण करणारी लेखन झालेले आहे. हे आपल्याला सत्यशोधक नियतकालिकां वाचल्यानंतर आपल्याला समजून येईल. म्हणजे सत्यशोधक समाजाला जसं हिंदू धर्म, बौद्ध धर्म, मुस्लिम धर्माविषयी सुद्धा त्यांनी वारंवार जे चांगली गोष्ट आहेत ते लोकांमध्ये रुजली पाहिजेत, लोकांमध्ये समाज जागृती झाली पाहिजे, याविषयी लेखन सत्यशोधक नियतकालिकांमध्ये झालेली दिसून येते. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संगीत शारदा नावाचा नाटक खूप प्रचंड आवडत होती आणि हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा लिहून ठेवले आहे. म्हणजे संगीत शारदा हा जरठ विवाहाविषयीचा समाज जागृती करणारा एक नाटक होता. आणि या काळी म्हणजे विशेषतः 90च्या दशकामध्ये जेव्हा बालविवाहाविषयी, जेव्हा विधवा पुनर्विवाहाविषयी, जेव्हा केशवपणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि ते बंदी घालण्याचा जेव्हा वेळ आला तेव्हा सत्यशोधक समाजाने त्याला सरकारला वारंवार विनंती करून, आंदोलन करून, मोर्चे करून त्यांनी ते बंद करण्यास भाग पाडलेले आहे. असंच एक भीमराव महामुनींचा जलसा आहे जे केशवपणावर आधारलेला आहे. ते या ठिकाणी मला असं वाटतं की तुमच्यासमोर त्या 4 ओळी ठेवतो. सत्यशोधक जलसाकार भीमराव महामुनी म्हणतात, मी लाडकी अण्णा तुमची लाडकी, मी लाडकी अण्णा तुमची लाडकी, मला कशी करिता हो बोडकी, मी लाडकी अण्णा तुमची लाडकी, मला कशी करिता हो बोडकी, मी किती सुकुमार, मी किती सुकुमार जसा फुलाचा हार, मी किती सुकुमार जसा फुलाचा हार, वेणीला शोभती फुले फिरकी, वेणीला शोभती फुले फिरकी, तुम्ही सोडा हट, तुम्ही सोडा हट, लावा माझा पाट, तुम्ही सोडा हट, लावा माझा पाट, करा बेत हाच की, करा बेत हाच की, म्हणे भीमराव, म्हणे भीमराव, नका दुःख देऊ, नका दुःख देऊ, दुःख देऊन पडाल नरेकी. म्हणजे काय की एक मुलगी जेव्हा बालपणामध्येच ती विधवा होते तेव्हा ती आपल्या वडिलांना विनंती करते की आता हे सगळी प्रथा परंपरा ही जुनी आहे, तुम्ही कशाला त्या जुन्या प्रथा परंपरेमध्ये अडकता, तर तुम्ही तो सगळा जुनी ज्या रूढी प्रथा परंपरा चालीरीती आहेत ते आता सोडा आणि तुम्ही नव्या पद्धतीनुसार, नव्या युगात ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अनुकरण करून तुम्ही माझा लग्न लावा, माझा पुनर्विवाह करा. म्हणजे या अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जलसा असायच्या आणि त्याचा लोकांवरती इतका प्रभाव पडायचा की लोकांमध्ये जागृती व्हायची. याचं असंच एक उदाहरण आहे, ते सत्यशोधक होते तेही कृक चौधरी म्हणून, त्यांनी सत्यशोधक सुशीलाचा विधवा पुनर्विवाहाचा नाटक लिहिला. ते नाटक दिनमित्रामध्ये अनुक्रमे प्रसिद्ध झाली आणि त्या नाटकाचा सारांश एवढाच आहे की ती बालविवाहामध्ये ती मुलगी विधवा होते आणि ती पुढे ते सत्यशोधक व्याख्याते गावामध्ये येऊन
व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांचा आणि गावचा विधवा पुनर्विवाहाविषयी जनजागृती करतात आणि त्याचा शेवट त्या सुशिलेचा, नायिकेचा विवाहाने होतो. म्हणजे काय की व्याख्यानाच्या माध्यमातून असो, जलसेच्या माध्यमातून असो, की जनजागृती लोकांमध्ये व्हायची. हेच आंबेडकरी चळवळीचं असो किंवा सत्यशोधक चळवळीचं असो हे यश आहे. म्हणजे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की साधारणतः जेव्हा जेव्हा सामाजिक रूढी परंपरा प्रथांना विरोध करण्यासाठी इथल्या चळवळींनी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणि महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली लोकांनी एकत्रित येऊन या रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकांना ते खेडेकडे म्हणजे शहराकडे चला म्हणायचे, कारण ह्या रूढी प्रथा परंपरांना वारंवार सांगून सुद्धा जर लोक ऐकत नसेल, आपल्याला इथं बहुजनांना स्पेसच मिळत नसेल, तर तुम्ही इथं थांबून काय करता? या जुन्या चालीरीतीमध्ये तुम्ही शहराकडे चला, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा आणि पुढे चला. तर महात्मा फुले हे वारंवार लोकांना आणि ब्रिटिश सरकारला शेतीविषयी शेतीतील सुधारणाविषयी जनजागृती करा आणि शेतीत जसं तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवा, विद्या शिकवा म्हणून ते वारंवार ब्रिटिशांना धारेवर धरत होते. आणि त्यासोबतच त्या काळच्या नियतकालिकांमधून सुद्धा विद्या तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवा. जसं शेती करण्यासाठी अवजारे, खतं, जे काही धान्य आहेत, बीजे आहेत ते पुरवतात, तसंच शेतकऱ्यांच्या मुलांना विद्या शिकवा, म्हणजे त्यांना शाळेत घालण्यासाठी तुम्ही खेडोपाडी शाळा काढा म्हणून सुद्धा वारंवार ते ब्रिटिशांना विनंती करत होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः मोठे विद्वान होते आणि ते लहान म्हणजे त्यांना शिक्षण घेता आलं आणि ते पुढे एक मोठ्या हुद्द्यावर पोहोचल्यानंतर त्यांना सुद्धा शिक्षणाविषयी, शिक्षणाच्या प्रेमाविषयी त्यांना तेही लोकांना सांगायचं की आपल्या मुलांना शाळेत पाठवा. महात्मा फुले सुद्धा सांगायचे आपल्या मुलांना शाळेत पाठवा. म्हणजे काय, शिक्षण हे म्हणजे जसं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो काही घेईल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. तसं शिक्षणामुळेच आपला परिवर्तन होईल, समाजाचं परिवर्तन होईल. हे दोघेही शिक्षणप्रेमी होते आणि हे दोघेही शिक्षण तज्ज्ञ होते. विठ्ठलराव घाटे यांनी आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख जे काही शिक्षण तज्ज्ञ त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना तज्ज्ञ म्हणून नावाजलेलं आहे. म्हणजे एकूणच सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आता महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी वर्ष सुरू होत असताना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता 14 एप्रिलला सुरू होत असताना आपल्याला आज सुद्धा शिक्षणाविषयी प्रचंड कामं करण्याची गरज आहे. आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये शिक्षण पोचलेलं नाही आणि हे पोचलेलं नसताना आता सरकार म्हणते की कित्येक शाळा बंद करण्याच्या, प्राथमिक शाळा बंद करण्याच्या मार्गावर सरकार आहे. हे म्हणजे असं होणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या कार्याला तिलांजली देणं असं मी मानतो. तर शेवटाकडे जाताना आधुनिक महाराष्ट्रामध्ये विशेषतः ओव्हरऑल भारतामध्येच 1950 नंतर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याकडून राहून गेली. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असो किंवा महात्मा फुलेंचे विचार असो, खेडोपाड्यात पोचण्यात जवळजवळ यश आलेलं आहे, परंतु संविधान पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं नाही. कारण संविधान हे खेड्यातील लोकांना, संविधान म्हणजे निवडणूक आणि मतदान ही एकच लोकांना माहीत आहे. आपल्याला सर्वांना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानणाऱ्या लोकांना एकच या निमित्ताने सांगण्याचा हे माझा उद्देश आहे की तुम्ही संविधान घेऊन लोकांमध्ये संविधान रुजवा. कारण संविधानाविषयी जागृती नसल्या कारणामुळे आज असंख्य प्रश्न आज ग्रामीण भागामध्ये उद्भवलेले आहेत. म्हणजे फक्त मतदानाच्या पलीकडे सुद्धा आपल्याला खूप काही अधिकार आहेत. आपल्याला शिक्षणाचा अधिकार आहे, आपल्याला म्हणजे वेगवेगळे अधिकार आहेत. आपल्याला मूलभूत तत्व लोकांना माहीत नाहीत, अधिकार माहीत नाहीत. हे रुजवण्यात सरकार तर कमीच पडलं आहे मागील 17 वर्षामध्ये आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी कार्यकर्ते सुद्धा हे यात कमी पडलेलं आहे असं मला प्रामाणिक वाटतं. आपण महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी जयंतीच्या निमित्ताने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने एक आपण सर्वांनी म्हणजे असं म्हणतो की वचन घेतलं पाहिजे की आपण येणाऱ्या काळामध्ये संविधान महाराष्ट्राच्या खेडोपाड्यामध्ये आपण पोचवणं या निमित्ताने मला असं वाटतं की आशादायी ठरेल. आणि पुनश्च एकदा महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या निमित्ताने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.
जय भीम.